नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो एक आहे, ज्यामध्ये आपण जिल्हा परिषद भरती 2023 व 24 साठीचे मित्रांनो अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण पाहणार आहोत परीक्षेच्या मित्रांनो शेवटच्या व उर्वरित दिवसांसाठी। तर मित्रांनो, यापूर्वी देखील आपण मित्रांनो एक 55 व्हिडिओची मित्रांनो आपली एक स्पेशल सिरीज आपण बनवलेली होती, जे की मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या अगोदर। जर तुम्ही ती सिरीज पाहिली नसेल तर मित्रांनो तुम्ही ते देखील पाहून घ्या। त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्त्वाचे व अतिसंभव प्रश्न आपण कव्हर केले आहेत, जे की लेटेस्ट अभ्यासक्रमावर आधारित आणि परिपूर्ण IPS पॅटर्न आधारित आपण त्यामध्ये सर्व अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे। तर मित्रांनो, हे देखील प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत शेवटच्या दिवसांसाठीचे मित्रांनो। यामधले फिक्स तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले देखील जाऊ शकतात, त्यामुळे व्हिडिओला खूप काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा मित्रांनो। तर पाहूया आपल्याच्या या तांत्रिक प्रश्नाचा भाग 1 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, पुढीलपैकी कोणी 1925 मध्ये सजीवांचे आदि केंद्रकी व दृश्य केंद्रकी या दोन गटात विभाजन केले होते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, चाटन। तर चाटन यांनी जे आहे जे की 1925 मध्ये सजीवांचे आदि केंद्रकी व दृश्य केंद्रकी ह्या दोन गटात जे आहे विभाजन केले होते। त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक 2 असा आहे, कांदा चिरताना किंवा कांदा सोडताना डोळ्यातून अश्रू येतात कारण? तर जे आपण कांदा चिरतो किंवा ज्यावेळेस आपण कांदा कापतो थोडक्यात, तर त्यावेळेस आपल्या डोळ्यातून अश्रू येतात, तर त्यामागचं कारण काय आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की पेशीमधील गंधक या कारणामुळे जे आहे जे की डोळ्यातून अश्रू येतात। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 3, अमोनियाचे नायट्राइट व नंतर नायट्रेट मध्ये रूपांतर होणे म्हणजे काय? तर त्याला काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की नायट्रीकरण असं जे आहे त्याला म्हटलं जातं। अमोनियाचे नायट्राइट व नंतर नायट्रेट मध्ये रूपांतर होणे म्हणजे त्याला नायट्रीकरण असं म्हटलं जातं। त्यानंतरचा प्रश्न 4 असा आहे आपला पुढील, नायट्रोजन युक्त संयुगाचे नायट्रोजन वायूत रूपांतर होणे म्हणजे काय? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, त्याला विनायट्रीकरण असं जे आहे म्हटलं जातं। क्रमांक 5 असा आहे मित्रांनो, हृदयांच्या ठोक्यावर नियंत्रण मेंदूच्या कोणत्या भागाद्वारे ठेवले जाते? तर हृदयांच्या ठोक्यावर नियंत्रण मेंदूच्या कोणत्या भागाद्वारे ठेवले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, मस्तिष्क पुच्छ या भागाद्वारे जे आहे जे की नियंत्रण ठेवलं जातं। त्यानंतरचा प्रश्न 6 आपला, लाळ निर्मितीचे नियंत्रण मेंदूच्या कोणत्या भागाद्वारे केले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, ज्याला मस्तिष्क पुच्छ असं म्हटलं जातं, जे की लाळ निर्मितीचे नियंत्रण। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 7 असा आहे मित्रांनो, पुढीलपैकी कोणती वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः बनवू शकत नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की भूछत्र ही जी वनस्पती आहे जी की स्वतःचे अन्न स्वतः बनवू शकत नाही। त्यानंतरचा प्रश्न आपला 8 असा आहे, मानवी शरीरासाठी आवश्यक असणारे लोह पुढीलपैकी कशामध्ये जास्त प्रमाणात आढळते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की हिरव्या भाज्या यामध्ये जे आहे जे की लोह जे की सर्वात जास्त आढळते। त्यानंतरचा प्रश्न 9 आपला पुढील, स्तनपान करणाऱ्या मातेला किती प्रथिनांची गरज असते? जे की प्रतिदिन किती प्रथिनांची जे की गरज असते स्तनपान करणाऱ्या मातेला? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की 70 ग्रॅम। त्यानंतरचा प्रश्न आपला 10 असा आहे, कोणत्या धातूचा द्रवणांक सर्वात उंच म्हणजेच जे की 3422 अंश सेल्सिअस आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की टंगस्टन या जे की धातूचा द्रवणांक सर्वात उंच आहे आणि किती आहे जर म्हटला तर ते आहे 3422 अंश सेल्सिअस एवढा जे आहे टंगस्टन या धातूचा। त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक 11 असा आहे, पुढीलपैकी कोणते एन्झाईम हे प्रथिनाचे अमिनो आम्लात रूपांतर करते? तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर क, ज्यालाच की इरेस्पिन असं जे आहे म्हटलं जातं। त्यानंतरचा प्रश्न 12वा आपला, काही मूलद्रव्ये व त्यांच्या संयुजा दिलेल्या आहेत त्यापैकी चुकीचा पर्याय निवडा। तर चुकीचा पर्याय निवडायचा आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की हायड्रोजन 2 हा जो आहे यापैकी चुकीचा पर्याय आहे। ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतर आपला प्रश्न 13वा असा आहे, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातू सदृश आहे?
तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की सिलिकॉन हे जे आहे धातू सदृश मूलद्रव्य आहे. तसे मित्रांनो तुम्ही जिल्हा परिषदच्या परिपूर्ण तयारीसाठी आपले IPS पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि जर तुम्ही नोट्स मित्रांनो मिळवून असाल तर लगेच मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळवून घ्या. परीक्षेच्या उर्वरित या दिवसांमध्ये तुम्ही फक्त मित्रांनो तुम्ही त्याचा जरी अभ्यास केला तरी मित्रांनो तुम्ही परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवू शकता. त्यामध्ये आपण संपूर्ण काही तांत्रिक व अतांत्रिक सर्व काही अभ्यासक्रम आपण कव्हर केलेला आहे आणि त्यामधलं मित्रांनो तुमच्या परीक्षेमध्ये विचारण्यात देखील दाट संभाव्यता आहे. ज्यामुळे तुमचा अभ्यास जरी झाला नसेल आणि मित्रांनो तुम्ही त्याचं जरी वाचन केला तरी मित्रांनो तुम्हाला भरपूर मार्क मिळवण्याचे चान्सेस मित्रांनो तुमच्याकडे उपलब्ध होतील. त्यामुळे तुम्हाला जर ते मिळवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप सेलरची लिंक दिली आहे मित्रांनो. तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही फक्त तांत्रिकी जर अभ्यासक्रम हवा असेल तुम्ही तांत्रिकी देखील मिळू शकता किंवा तुम्हाला फक्त अतांत्रिकी हवा असेल तर मित्रांनो तुम्हाला अतांत्रिक देखील त्या ठिकाणी मिळू शकतं. सर्व काही आपण अभ्यासक्रम त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे आणि सर्व काही परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं अति संभव आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. त्यामुळे मित्रांनो ते लगेच मिळवा आणि चांगल्या व उत्तम तयारीला मित्रांनो तुम्ही लागू शकता परीक्षेच्या उर्वरित दिवसांमध्ये. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न 14वा असा आहे, डॅश ही आवर्त सारणीतील कमी क्रियाशील मूलद्रव्य आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की निष्क्रिय धातू. त्यानंतरचा प्रश्न 15वा आपला, पुढीलपैकी शीतरक्ती प्राणी कोणता. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की वरीलपैकी सर्व, म्हणजेच की कासव, पाल आणि साप हे जे आहे जे की शीतरक्ती प्राणी आहेत. ऑप्शन आहे स्टार्च व मळीचे डॅश प्रजातीकडून किण्वन घडून हा डिंक बनवतात. तर कोणता डिंक बनवतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, ज्याला झॅन्थोमोनास हा डिंक जो आहे तो बनवला जातो. त्यानंतरचा 17वा प्रश्न, रिफामायसिन हे प्रतिजैविक कोणत्या रोगाविरुद्ध प्रभावी ठरते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, क्षयरोग. त्यानंतरचा प्रश्न 18वा आपला, एकपेशी अमिबा चेतासंस्थामध्ये डॅश असते. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की नसते. एकपेशी अमिबामध्ये चेतासंस्था जी आहे जे की नर्वस सिस्टम जे आहे ते नसते. ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होईल. त्यानंतरचा 19वा प्रश्न आपला, पुढीलपैकी बिनविषारी साप कोणता. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की पायथॉन हा जो आहे बिनविषारी साप आहे. त्यानंतरचा आपला पुढील 20वा प्रश्न, लुईस पाश्चर यांनी पुढीलपैकी कशाचा शोध लावला. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की रेबीज विरोधी लस याचा जो आहे लुईस पाश्चर यांनी शोध लावलेला आहे. त्यानंतरचा 21वा प्रश्न, ॲस्प्रिन हे पुढीलपैकी काय आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, ज्याला की अँटीपिरेटिक्स असं जे आहे ते म्हटलं जातं, ॲस्प्रिन. त्यानंतरचा 22वा प्रश्न, पुढीलपैकी कुठल्या प्राण्यामध्ये एकेरी प्रकारची रक्तभिसरण संस्था असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की मासे. त्यानंतरचा 23वा प्रश्न, तळहातावर ठेवल्यास कोणता धातू वितळतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की गॅलियम हा जो आहे तळहातावर ठेवल्यास वितळतो. त्यानंतरचा 24वा प्रश्न, पुढीलपैकी कशाचा वापर जलशुद्धीकरण करण्यासाठी करतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की वरीलपैकी सर्व, ज्याला क्लोरीन वायू, पोटॅशियम ॲलम, पोटॅशियम पॅरामॅग्नेट ह्याचा जो आहे जो की जलशुद्धीकरणासाठी करतात. त्यानंतरचा प्रश्न 25वा, मानवी शरीरामध्ये कशाचे प्रमाण जास्त झाल्यामुळे विल्सन रोग होतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की तांबे. तर तांब्याचं प्रमाण मानवी शरीरामध्ये जास्त झाल्यास विल्सन हा जो आहे थोडक्यामध्ये आजार होतो. ऑप्शन नंबर ड या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले काही आपण टॉप 25 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत जे की तुमच्या येणाऱ्या जिल्हा परिषद आरोग्य सेवक व सेविका या दोन्ही पदांकरता मित्रांनो अतिशय महत्त्वाचे आहेत. तसेच तुम्हाला मागील व्हिडिओचे पार्ट पाहिजे असतील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्पेशली प्लेट लिंक उपलब्ध आहे मित्रांनो. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट व नोट्स मिळवून असतील त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक मित्रांनो प्रोव्हाइड करून देण्यात आलेली आहे. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ लेक्चर्स पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची पण लिंक्स आहेत मित्रांनो. तर भेटूया व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.